नमस्कार प्रेक्षकांनो, आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतोय की आता इकडे युगंधरच्या ऑफिसमध्ये सगळेजण एक फाईल शोधण्यामध्ये व्यस्त असतात आणि युगंधरने जवळपास सर्वच माणसांना कामाला लावलेलं असतं आणि फाईल शोधायला लावलेली असते। त्याच वेळेला बाजूला एक अधीर नावाचा मुलगा जो आहे अभि, तो काम करत असतो आणि युगंधर आल्यानंतर जसं की सगळेजण उठून उभे वगैरे राहतात, त्याचबरोबर युगंधरचं सगळं ऐकतात, तसं ह्याचं अजिबात लक्ष नसतं। हा काम करण्यामध्ये एवढा व्यस्त झालेला असतो की काही विचारूच नका। त्याच वेळेला युगंधर आता त्याच्यासमोर जाऊन उभा राहतो आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की मालक साहेब त्याच्यासमोर आहेत म्हणून, आणि तेव्हा तो लगेचच म्हणत असतो, मालक साहेब माफ करा, खरं तर ना तुम्ही आलात आणि माझं लक्षच नाही गेलं, कामामध्ये एवढा व्यस्त होतो की काही विचारूच नका, असं आता इथे तो बोलत असतो। त्याच वेळेला आता युगंधर म्हणत असतात, अरे वा, चांगलीच गोष्ट आहे ना, माणसाने कामापुढे कोणालाही लक्ष न दिलेलं हे चांगलंच आहे। त्याचबरोबर तू कामामध्ये एवढा व्यस्त होतास हे पाहून मला तर फारच आनंद झालाय बघ, असं आता इथे ते बोलत असतात। त्याचसोबत आता फाईल जी हवी होती ती फाईल युगंधरला त्याच्याच टेबलवर मिळालेली असते आणि तो म्हणत असतो, खरं तर मालक साहेब, आपण कोणतीही फाईल पुढे पाठवण्या अगोदर सगळं काही चेक करतो आणि त्याचबरोबर चेक वगैरे करूनच आपण ती फाईल पुढे पाठवतो ना, आणि म्हणूनच मी ती फाईल व्यवस्थित चेक करत होतो। आता आपण पाहतो की इकडे युगंधर म्हणत असतात, हो, ही तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे, कामाप्रती तुझं प्रेम आणि ह्या सर्व गोष्टी पाहून मला खरं तर खूपच जास्त आनंद झाला आहे, असं ते इथे बोलत असतात। तेव्हा आता इकडे युगंधर हे त्याच्या केबिनमध्ये जातात आणि केबिनमध्ये गेल्यानंतर शिर्केंना सांगतात की त्या मुलाला आत्ताच्या आत्ता बोलवून घ्या म्हणून। तेव्हा शिर्के त्याला बोलवून घेतात आणि तेव्हा तो म्हणत असतो, काय झालं, काही चूक झाली का, माझ्याकडून काही चुकलं आहे का, काही चुकलं असेल वगैरे तर प्लीज सांगू शकता। त्याच वेळेला आता युगंधर म्हणत असतात, तुझं नाव काय? तेव्हा तो म्हणत असतो, अभि। बरं ठीक आहे, काय रे, तुला लग्न करायचं आहे का? तेव्हा तो म्हणत असतो, म्हणजे मला नाही समजलं, अरे म्हणजे तुला लग्न करायचं आहे का? त्याच वेळेला आता तो म्हणत असतो, हो मला लग्न तर करायचं आहे, पण म्हणजे असं तुम्ही अचानकच विचारतात ना, त्यामुळे थोडंसं टेन्शन आलं आहे, बाकी काही नाही। तेव्हा आता इकडे युगंधर म्हणत असतात, जर आम्ही तुला इथे आबांच्या पोरीबरोबर लग्न करायला सांगितलं तर तू करशील का? खरं तर आबा हे खूप मेहनती आहेत, त्यांना 3 नाती आहेत, एक थोरली नात खूप चांगली आहे, आपल्याच कंपनीमध्ये काम करते। त्याच वेळेला आता युगंधर म्हणत असतो, आता तुम्ही ह्या सर्व गोष्टी ठरवल्या असतील तर चांगलंच असेल ना मालक साहेब, माझी काहीच हरकत नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी हे करण्यासाठी मला ना इथे विचारावं लागणार आहे की म्हणजे माझ्या आईबाबांची एकदा परवानगी घ्यावी लागणार आहे। मी एकदा आईबाबांना विचारतो आणि त्यानंतर तुम्हाला कळवतो, पण तुम्ही हा जो काही निर्णय घेतलेला आहे ना, तो मात्र अगदी उत्तम असेल असं मला वाटतंय। त्याचबरोबर आता तो मालक साहेबांची परवानगी घेऊन तिथून निघून जातो। दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे आबांची 3ही नाती व्यवस्थित काळजी घेत असतात, त्यांना काय हवं नको हे सगळं काही पाहत असतात आणि म्हणत असतात की हे बघा आबा, कशालाही नाही म्हणायचं नाही, आता तुम्ही दवाखान्यातून आलेला आहात म्हटल्यावर सगळ्या गोष्टी व्यवस्थित खायच्या आणि नाही कशालाच म्हणायचं नाही, कारण खाल्लं तर तुम्हाला एनर्जी मिळणार आहे, असं ती लोक सांगत असतात। त्याचसोबत आपण पाहतो की आता तेवढ्यातच फोन आलेला असतो आणि फोन आल्यानंतर फोन कुणाचा आहे असं विचारण्यात येतं आणि फोन असतो शिर्केंचा। मग फोन शिर्केंचा आहे, मग आत्ता ह्यावेळेला फोन का बरं केला असेल असा प्रश्नसुद्धा आता इकडे त्यांना पडलेला असतो। त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे जी काही आरती आहे ती म्हणत असते, मी ना इथे आबांसाठी सरबत बनवते, आणि त्याच वेळेला आनंदी म्हणत असते, अगं ताई तू आबांसाठी सरबत बनव, मी ना तोपर्यंत इथे हा फोन बघते। आता आनंदी फोन उचलते आणि आनंदीने फोन उचलल्यानंतर ती म्हणत असते, हां बोला शिर्के साहेब, काय म्हणताय, कशा आहात, बरे ना सगळं काही? त्याच वेळेला शिर्के म्हणत असतात, हो ग आनंदी, सगळं काही ठीक आहे, आबा बरे आहेत का, आबांची तब्येत कशी आहे, पण आनंदी तुम्हा सर्वांना एक आनंदाची गोष्ट सांगायची। तेव्हा आनंदी म्हणत असते, हां बोला ना, काय सांगायचं आहे? अगं आता तुझ्या आबांचं सगळं टेन्शन जाणार आहे बघ, इथे मालक साहेबांनी तुझ्या मोठ्या ताईचं म्हणजेच आरतीचं लगीन ठरवलं आहे, असं ते सांगत असतात। त्याच वेळेला आता इकडे आनंदीला आनंद झालेला असतो, ती म्हणत असते, काय सांगताय काय शिर्के साहेब, म्हणजे मालक साहेबांनी लग्न ठरवलं सुद्धा? हो, खूप चांगला मुलगा आहे, आपल्याच कंपनीमध्ये कामाला आहे, बरोबर, मग ही गोष्ट आबांना सर्वांना आता सांगून टाक, असं ते लोक बोलत असतात। आता त्याचबरोबर आपण पाहतो की हे सगळं काही झाल्यानंतर लगेचच इथे आता आनंदी म्हणत असते, आबा आता तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, इथे आता
आता जे काही आपले शिर्के साहेब आहेत ना, शिर्के साहेबांचा फोन आला होता आणि त्यांनी असं सांगितलंय की आता आपल्या आरतीताईचं लग्न ठरलं आहे आणि ही गोष्ट आपल्यासाठी सुद्धा फारच जास्त आनंदाची आहे, असं आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आबा म्हणत असतात, अरे वा 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 वा, खरंच ही तर गोष्ट फारच जास्त आनंदाची झालेली आहे. ह्या गोष्टीमुळे आनंद जो आहे ना तो अक्षरशः द्विगुणित झालेला आहे. तेवढ्यातच आता इकडे बाहेर वरून आलेला असतो आणि बाहेर वरून आल्यानंतर तो आवाज देत असतो आणि आवाज दिल्यानंतर इकडे आनंदी धावतच जाते. धावतच गेल्यानंतर आता लगेचच इकडे ती म्हणत असते, अरे वरून तू आलास, बोल ना काय झालेलं आहे आणि त्याचबरोबर तू असा अचानक कसं काय आलेला आहेस, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर इकडे तो म्हणत असतो, काही गा आनंदी खूपच आनंदात दिसतेस, काही विशेष? ते लगेच आता आनंदी म्हणत असते, अरे हो, आनंदाचीच तशी गोष्ट आहे ना, म्हणून मी खरं तर खुश आहे. अरे वरून, मला तुला काहीतरी सांगायचंय. त्याच वेळेला वरून सुद्धा म्हणत असतो, अगं आनंदी, मला सुद्धा तुला काहीतरी गोष्टी सांगायच्यात. तेव्हा आनंदी म्हणत असते, बरोबर, चल ठीक आहे, तू सांग काय सांगायचं आहे. त्याच वेळेला आता इकडे आपण पाहतो की वरून म्हणत असतो, नाही नाही, तू अगोदर सांग की तुला काय सांगायचं आहे. त्यावर आता आनंदी लगेचच म्हणत असते, अरे वरून, लग्न ठरलं, असं ती म्हणत असते. आता आनंदीच्या तोंडून लग्न ठरलं ही गोष्ट ऐकल्याबरोबर इकडे मात्र वरूनच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला धक्का बसतो आणि तो म्हणत असतो, काय आनंदी, लग्न ठरलं? तेव्हा ती म्हणत असते, हो, आत्ताच मालक साहेबांचा फोन आला होता, शिर्के साहेबांचा फोन आला होता की लग्न ठरलं असं त्यांनी सांगितले. आणि तुला सांगू का वरून, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या घरातलं ना हे पहिलं शुभ कार्य आहे. खरं तर आम्ही फार जास्त आनंदात आहोत, कारण आता इकडे माझ्या मोठ्या ताईचं लग्न म्हणजे आमच्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे. त्याच वेळेला आता इकडे वरून म्हणत असतो, काय मोठ्या ताईचं लग्न? हो, म्हणजे माझ्या मोठ्या ताईचं लग्न ठरलं आहे ना, मग मी काय सांगते तुला, असं बोलल्याबरोबर वरून म्हणत असतो, काय काय सांगतेस काय, म्हणजे तुझं नाही तर तुझ्या मोठ्या ताईचं लग्न ठरलंय? वरून, काय चाललंय तुझं हे? मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते ना की लग्न ठरलंय म्हणून. आणि आता माझी मोठी ताई तिचं लग्न झाल्याशिवाय माझं लग्न कसं काय करणार? वेडाच आहे तू तर. आता लगेचच तो हसायला लागतो आणि तेव्हा आता इकडे आनंदी म्हणत असते, काय रे वरून, काय झालं, एवढा कसला तुला आनंद झालाय, एवढं कसलं तू हसायला लागलेला आहे, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा तो म्हणतो, अगं हो, खरंच ठीक आहे. मग तुला काय सांगायचं होतं ते सांगणार आहेस की नाही? असं बोलल्याबरोबर तो म्हणत असतो, नाही नाही, आता ही माझ्यासाठी तू आनंदाची गोष्ट दिलेलीच आहेस ना, तीच माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की तो म्हणत असतो, आनंदी ऐक ना, मला आता आबांना भेटता येईल का? हो चालेल ना, म्हणजे त्यांची तब्येत वगैरे त्यांची चौकशी मला करायची आहे. त्याच वेळेला आनंदी म्हणत असते, हो चालेल, चल ना. मग आता आनंदी वरूनला आतमध्ये घेऊन येते आणि ती म्हणत असते, आबा, हा जो आहे ना तो वरून आहे, असं म्हटल्याबरोबर लगेचच आता आबा म्हणत असतात, अरे हो, खरंच रे पोरा, तुझी ना खूप मदत झाली बरं का. पोरींनी सर्व काही गोष्टी इथे सांगितल्या आहेत, खरंच खूप मदत झाली, खरं मनापासून तुझे आभार बरं का. त्याच वेळेला वरून म्हणत असतो, आबा, मी तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. काय आणलेलं आहेस? मग आता वरूनने आणलेला जो बुके असतो तो आबांसमोर पकडतो आणि म्हणत असतो, तुमच्याकरिता आणलाय, तुम्हाला लवकरच छान बरं वाटेल म्हणून मी हे सगळं काही आणलं आहे. आता हे सगळं काही दिल्यानंतर आपण पाहतो की इकडे आबा म्हणत असतात, काय रे, तू हॉस्पिटलमध्ये खरंच खूप मदत केलीस, त्यामुळे खरंच तुझे मनापासून आभार बरं का, खरंच खूप छान वाटलेलं आहे मला. आणि काय रे पोरा, काय करतोस? त्यावेळेस तो म्हणत असतो, मी फोटोग्राफर आहे आणि मला फोटो काढायला आवडतं सुद्धा. काय, मला सांग, एक छंद जोपासता आपण पैसे कमवू शकतो का? तेव्हा तो म्हणत असतो, हो, का नाही कमवू शकत, कमवू शकतो ना. मग होतंय ना सगळं काही व्यवस्थित, भागतंय ना. त्यावेळेला आता इकडे तो म्हणत असतो, हो हो, म्हणजे बेसिक गरजा आणि ते सगळं काही भागून सेविंगसुद्धा व्यवस्थित होते ना. अरे वा 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 वा, खरंच खूप चांगली गोष्ट आहे. मग आनंदीला कधीपासून ओळखतोस? असा आबा म्हणत असतात. आनंदीला, ती नाही का, आम्ही इथे मंदिरामध्ये आलो होतो आणि मंदिरामध्ये आल्यानंतर तिनं गाईड वगैरे केलं होतं, तेव्हापासून मी तिला ओळखत आहे. असं बोलल्याबरोबर आपण पाहतो की अच्छा, तेव्हापासून ओळखतो का, बरं बरं. मग मैत्री कशी झाली, काय झालं? त्याच वेळेला तुला काही व्यसन वगैरे आहे का, असं मुद्दाम आबा म्हणत असतात. तेव्हा आनंदी म्हणत असते, आबा काय बोलताय, हे काही कसले प्रश्न विचारताय, आणि तो अगदी निर्व्यसनी आहे बरं का, तसं काहीच नाही आहे. पण आबा तुम्हाला सांगू का, तुमची आनंदी ना खूप गोड आहे, खूप चांगली आहे बरं का. म्हणजे ती सगळं काही इथे, तिला डोळे नसताना सुद्धा ती कधी असं दाखवत नाही की तिला डोळे नाही आहेत म्हणून, आणि आपल्यापेक्षा सुद्धा तिचे विचार आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत. आणि खरंच माझी चांगली मैत्रीण सुद्धा आता ती झालेली आहे. असं आता इकडे वरून आनंदीबद्दल
वरूणबद्दल भरभरून बोलत असतो आणि वरुण भरभरून बोलत आहे ही गोष्ट आबांच्या कुठेतरी जाऊन लक्षात येते आणि वरुणबद्दल जेव्हा व्यसन आहे का असं विचारल्यानंतर आनंदी सुद्धा त्याची बाजू घेत असते. बरं आबा चला आता मी येतो. आबा नमस्कार करतो असं म्हणून तो नमस्कार करतो आणि पुन्हा एक परवानगी घेतो. आबा जर तुमची परवानगी असेल तर मी आनंदीसोबत थोडा वेळ बोलू शकतो का? तेव्हा आबा म्हणत असतात हो चालेल ना, माझी काहीच हरकत नाही. मग आता आनंदी आणि त्याचबरोबर वरुण हे दोघेही जण बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर ते बोलत असतात. त्याचसोबत आता इकडे आबा म्हणत असतात खरं तर आता माझ्या एका पोरीची काळजी गेली, माझ्या आनंदीची सुद्धा काळजी मिटली. त्यानंतर राहती फक्त आणि फक्त आर्चीचं काही नाही, ती खूप लहान आहे असं ते म्हणत असतात. आता आपण पाहतो की इकडे वरुण आणि त्याचसोबत आनंदी हे दोघेही जण त्यांच्या अंगणामध्ये आलेले असतात. आता त्यांच्याच अंगणामध्ये आल्यानंतर इथे वरुण म्हणत असतो खरं सांगू का आनंदी, मी ना आज खूप खुश आहे. का खुश आहेस? आनंदी खरं तर ना मला तुला काहीतरी द्यायचं होतं. अरे मग दे की, काय द्यायचं होतं? देतो. हा मग आणलंच आहेस तर स्वतःकडे ठेवणार आहेस ना? नाही, पण तू उगाचच चिडणार नाहीस ना, राग मानणार नाहीयेस ना, म्हणजे ते सांग अगोदर. त्यावेळेस आनंदी म्हणत असते अरे तू वेडा आहेस का? तू दिलेल्या वस्तूचा आणि त्या सगळ्या गोष्टीचा मी राग आणि हे सगळं काही का बरं करेल? अजिबात राग वगैरे काही म्हणणार नाहीये, तू दे काय द्यायचं आहे. त्याच वेळेला आता वरुण म्हणत असतो खरं सांगू का, मी ना आज खूप खुश आहे. अरे ते तर दिसतंच आहे मला, तू खूप खुश आहेस म्हणून कळलं मला, पण काय आणलेलं आहेस ते तरी देणार आहेस की नाही? असं म्हणून आता शेवटी वरुण त्याच्या बॅगेमध्ये त्याने जे काही गुलाबाचं फूल आणलं होतं ना, तो ते काढण्याचा प्रयत्न करतो आणि परत एकदा विचार करतो काय करू, देऊ का नको? जर मी आनंदीला हे गुलाबाचं फूल दिलं आणि तिला जर नाही आवडलं आणि तिनं जर वेगळाच काही अर्थ काढला तर मग काय करायचं बाबा? नाही, पण देतोच असं म्हटल्यानंतर आनंदी म्हणते काय करतोयस वरुण, देणार आहेस ना? काय आणलंस ते? तेव्हा वरुण म्हणत असतो हो देणार आहे ना. आता लगेचच तो त्याच्या बॅगेतलं ते गुलाबाचं फूल बाहेर काढतो आणि गुलाबाचं फूल बाहेर काढून हळुवारपणे आता आनंदीच्या समोर तो पकडत असतो. तेव्हा आनंदी म्हणत असते काय आहे वरुण? तेव्हा आता लगेचच इकडे वरुण म्हणत असतो घे ना, तुझ्या समोर पकडला आहे. आता लगेचच आपण पाहतो की इकडे आनंदी समोर गुलाबाचं फूल पकडल्यानंतर आनंदी मात्र हळूहळू त्या गुलाबाच्या फुलापर्यंत हात लावत असते आणि तिला असं भास झालेला असतो की हे गुलाबाचंच फुल आहे. म्हणजे जेव्हाच ती त्या गुलाबाच्या काडीला हात लावते तेव्हा तिला लक्षात येतं की हे गुलाबाचं फुल आहे. मग चेक करत करत ह्याला काटे तर नाही येत ना, हे करत करत शेवटी गुलाबाच्या त्या पाकळ्यांपर्यंत तिचा हात जाऊन पोहोचतो आणि ती म्हणत असते गुलाबाचं फुल दिलंयस तू? आणि तेव्हा तो म्हणत असतो हो, कारण त्याचे काटे काढून मी तुझ्या समोर हे धरलं आहे. तेव्हा ती म्हणत असते हो माहिती, कळलं, माझ्या लक्षात आलं ते. त्याच वेळेला तो म्हणत असतो म्हणजे कसं आहे ना, मला माहिती होतं की माणूस गुलाब दिला ना त्याला अगोदर काटे आहेत का नाही ते बघतो आणि त्यामुळे मी अगोदरच काटे काढून टाकले. आनंदी, तुझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक काटा आणि त्याचबरोबर जे काही तुझ्या आयुष्यात येणारं दुःख आहे ना, ते सगळं मी अशाच पद्धतीने हळुवारपणे काढून टाकण्याचा प्रयत्न करेल असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो आनंदी त्या गुलाबाच्या फुलाकडे पाहतच असते. तिला फार जास्त आनंद झाला असतो ते गुलाबाचं फुल पाहिल्यानंतर. तेव्हा वरुण म्हणत असतो आनंदी खरं खरं सांग, तुला हे गुलाबाचं फुल आवडलं ना? तेव्हा आनंदी म्हणत असते वरुण मला एक गोष्ट सांग, तू हे गुलाबाचं फुल मला का दिलेलं आहेस? तेव्हा तो म्हणत असतो आनंदी, मला तुझ्यासोबत असलेली मैत्री अजून पक्की करायची आहे. तुझं आणि माझं नातं मैत्रीचं आहे आणि त्याचबरोबर असंच नातं हे कायम असावं अशी माझी इच्छा आहे. त्याचबरोबर आता आनंदी म्हणत असते वरुण पण मला एक गोष्ट सांग, गुलाबाचं फूल आवडणार नाही असं काही होणार आहे का? तेव्हा वरुण म्हणत असतो खरं तर मला खूप आनंद झालेला आहे आणि आणखी एक गोष्ट मी सांगू का, जी काही इथे आता आरती आहे ना तुझी बहीण, तिच्या सर्व लग्नाचे फोटो मीच काढणार आहे. त्याच वेळेला ती म्हणत असते हो चालेल ना, तूच नक्की काढ. आता गुलाबाचं फूल देऊन तो निघून जातो पण आनंदी मात्र ते गुलाबाचं फूल घेऊन तशीच विचारामध्ये हरवलेली असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे पवारांचा फोन आबांना आलेला असतो आणि ते म्हणत असतात उद्या आम्ही तुमच्या मुलीला म्हणजेच आरतीला पाहण्यासाठी आलं तर चालेल का? तेव्हा आबा म्हणत असतात अहो हे काही विचारणं झालं का? नक्की या तुम्ही, आम्ही तुमची नेहमीच वाट बघू आणि आमच्या घरी तुमचं कधीही स्वागत आहे असं आबा म्हणत असतात. आणि त्यानंतर मात्र आनंदानेच घरातील सर्वांना सांगत असतात की अरे पोरांनो, ऐकताय का? लक्षात येतंय का तुमच्या? हे बघा उद्या ना आरतीसाठी पाहुणे पाहायला येणार आहेत. उद्या पवारांकडचे त्याचे म्हणजेच अभिचे आई आणि बाबा हे दोघेही जण येणार आहेत असं इकडे ते सांगतात. आणि तेव्हा लगेच आता इकडे सगळ्यांना आनंद होत असतो, म्हणजे आमच्या आरतीताईचं लगीन फिक्स होणार आहे, त्याचबरोबर इकडे उद्या बघण्याचा कार्यक्रम होणार आहे असं आता आरतीला धरूनच म्हणत असते. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता आनंदी म्हणत
असते, आबा तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. आता युगंधर इथे त्याच्या बायकोच्या फोटोसमोर जी काही डिझाईनची साडी लॉन्च झालेली आहे आनंदीमुळे, ती साडी घेऊन तो उभा असतो आणि तिच्या फोटोसमोर धरलेली असते. आज तो तिला फार मिस करत असतो, म्हणत असतो आज जर तुम्ही असतात तर फार आनंद झाला असता. ही साडी लॉन्च झाली, त्याचबरोबर हा कपडा अगदी तुमच्यासारखा आहे बघा. खरं पाहायला गेलं ना तर आज आम्हाला तुमची फार आठवण येत आहे, असं युगंधर आता बोलत असतो आणि हळव्याच्या मनात आलेल्या भावना त्या सगळ्या काही सांगत असतो. सोबतच आपण पाहतो आज इकडे आरतीला पाहुणे पाहायला येणार आहेत म्हटल्यानंतर आबांच्या तिन्ही नाती अगदी आनंदामध्ये असतात आणि त्याचबरोबर आता फुलांच्या माळा असो, आंब्यांची तोरणं असो, ह्याने ते डेकोरेशन करत असतात. आता आबा म्हणत असतात, अगं ये पोरींनो काय करताय, एवढं सगळं करण्याची काय बी गरज नाही. त्याच वेळेला आनंदी म्हणत असते, आबा काळजी करू नका, काही जास्तीचं करत नाही आहोत आणि तुम्हाला एवढा का त्रास होतोय, कळतंय आम्हाला की तुम्हाला त्रास होतोय. आरतीताई सोडून जाणार म्हटल्यावर तुम्हाला त्रास होणं साहजिकच आहे. त्याच वेळेला आरती आता इकडे समोर येऊन उभी राहते आणि आरती समोर येऊन उभी राहिल्यानंतर आबा म्हणत असतात, बघता बघता माझ्या नाती किती मोठ्या झाल्या. एक नात आता घर सोडून जाणार सुद्धा, पण आरते तू काळजी करू नकोस. अगं तुला सोन्यासारखं सासर मिळालं आहे आणि तुला तिथे काम करायची गरज नाही. ह्या घरी जेव्हापासून इथे तुझी आई आणि बाबा गेले तेव्हापासून घरातलं सगळं केलंस, सगळं काम केलंस एक मोठी मुलगी म्हणून, पण तिथे तुला तुझा नवरा राणीसारखं ठेवणार आहे. तुला काळजी करण्याची काही गरज नाही आहे, तो तुला फुलासारखा जपेल, असं आबा आता तिला म्हणत असतात. त्यांनी रडायला लागलेले असतात तेव्हा आरती म्हणत असते, आबा काय करताय, रडू नका ना, रडून तुम्ही मला इथे का असं हे सगळं काही भासून देताय, प्लीज आबा रडू नका ना. आता आबा म्हणत असतात, नाही बघता बघता आता एक नात चाललेली आहे, त्याचबरोबर लवकरच दुसरी नात सुद्धा लवकरच निघून जाईल. तेवढ्यातच आता पिंट्या म्हणत असतो, काय चाललंय, तुम्ही आता असे इमोशनल होणार आहात का? जर तुम्ही असे इमोशनल झालात तर मग काय होणार आहे? हे बघा असं काही करू नका, इमोशनल वगैरे होऊ नका बरं. चला आता आपल्याला सगळ्या गोष्टींची लवकरात लवकर तयारी करायची आहे की नाही, असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. त्याचसोबत आपण पाहतो की आता पाहुणे येण्याची वेळ होणार आहे आणि एकदा का पाहुणे आले की मग तुम्ही काय करणार आहात सांगा बरं. मग आपल्याला सगळं काही आवरायला आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला वेळ भेटणार आहे का? मग आता थोडा वेळ होतो, थोड्या वेळातच लगेच आता पाहुणे येत असतात. आता पाहुणे आल्यानंतर बाहेर अंगणामध्येच थोडंसं डेकोरेशन केलेलं असतं आणि अंगणामध्येच थोडंसं डेकोरेशन केल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इथे सर्वांसाठी पाणी वगैरे देण्यात येतं. सर्वांसाठी पाणी वगैरे हे सर्व काही दिल्यानंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र आबा म्हणत असतात, अगं काय हे, जा लवकर, बोलो पटकन, आरती कुठे राहिली? तेवढ्यातच आता आरती सर्वांसाठी चहा सरबत घेऊन येत असते. आता आरती आल्यानंतर सर्वांना ती देते आणि सगळ्यांना दिल्यानंतर आपण पाहतो की आता इथे मात्र लगेचच आरतीकडे सगळेजण पाहतात. आरती इथे अभिला सुद्धा देते आणि हातामध्ये बांगडी असते, त्या बांगडीकडे तिचं लक्ष जातं आणि चुकून आता इकडे तिच्याकडे असलेली ती बांगडी जी आहे ना, ती बांगडीची काच इथे तुटते आणि बांगडी तुटल्याबरोबर आता लगेचच इकडे अभिची जी आई आलेली असते ती म्हणत असते, हा कसला अपशकुन झालेला आहे, हा तर खूपच मोठा अपशकुन झालाय, हे सगळं कसं काय होऊ शकतं, अशा इकडे त्या बोलत असतात. आणि हे सर्व काही बोलल्यानंतर आता मात्र इथे आबांना खूपच टेन्शन आलेलं असतं की आता तिची सासू असं बोललेली आहे की हा अपशकुन झालेला आहे म्हणून. तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की आता इकडे जे काही शिर्के आहेत ते इकडे शिर्के युगंधर समोर असतात आणि युगंधर समोर उभे राहून ते म्हणत असतात, ऐका ना मालक साहेब, जो काही आपला हा आहे ना म्हणजे विद्याधर आहे ना, त्या विद्याधरचे सर्व अकाउंट फ्रीज केले आहेत. त्याच वेळेला आता इकडे युगंधर म्हणत असतो, बरं झालं शिर्के हे लवकरात लवकर करून घेतलेलं आहे, कारण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का की आता जर त्याचे हे अकाउंट्स आणि हे सगळं काही फ्रीज केलेलं आहे ना, तर मग आता तो हातपाय हलवणारच नाही. तर आता प्रेक्षकांनो इकडे जी काही शलाका आहे ना, ती शलाकाने खूप मोठा डाव इथे टाकलेला असतो. शलाकाने आता इकडे विद्याधरला तिच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतलेलं असतं आणि जेव्हा विद्याधर तिथे जातो त्यावेळेला आता ती म्हणत असते, खरं सांगू का, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे आणि तुझा जो काही दुश्मन आहे तो दुसरा तिसरा कोणी नाही, तर फक्त आणि फक्त इथे तुझा मोठा भाऊ, तो म्हणजेच की युगंधर आहे. आणि विद्याधर, मी तुला एक ऑफर देत आहे, जर तू माझ्याबरोबर हात मिळवणी केलीस ना, तर आपण लवकरात लवकर दोघे मिळून त्याला बर्बाद करू शकतो. आणि त्यावेळेला आता इकडे विद्याधरला तर
तेवढंच हवं असतं. विद्याधर शलाकासोबत हात मिळवणी करतो आणि त्याचबरोबर ती म्हणत असते, तुला आनंदी पाहिजे बरोबर की नाही. मग आता मला युगंधरचा बदला घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर तुला आनंदी पाहिजे आहे. मग आपण दोघेही मिळून आता इकडे आनंदीला संपवून टाकूया, असं आता इथे ती बोलत असते. त्याचसोबत इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आनंदी आणि आरती ह्या दोघी जणी ऑफिसमध्ये काम करत असतात आणि काम करत असताना आरतीच्या कपाळावरचं कुंकू हे आनंदीला लागतं आणि तेव्हा आरती म्हणत असते, अगं आनंदी, माझ्या कपाळावरचं कुंकू तुला लागलं आहे. त्याच वेळेला तिथे एक दुसरी मावशी असते. तेव्हा आनंदी म्हणत असते, अगं लागू दे ना, त्यात काय एवढं, तुझ्या कपाळावरचं कुंकू तर लागलं आहे ना. आणि हे सगळं कुंकू लागल्यानंतर त्या मावशी म्हणत असतात, अगं कुंकू लागलेलं आहे, पण एक गोष्ट कळते का, आता आरतीच्या अगोदरच इथे आनंदीचं लग्न होणार आहे, हाच हा संकेत आहे, असं त्या बोलतात. आणि त्यावेळेला मात्र आनंदीला खूपच मोठा धक्का बसतो. ती विचार करते की हे असं का बोलले असतील आणि त्याचबरोबर खरंच असं होऊ शकतं का, असा आनंदी विचार करत असते. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा आनंदी. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.